दाखव तुझ्या आवडीचे मोमो. पनवेलला आपलं न्यू पनवेलला सेक्टर 4 ला आपलं शॉप आहे डीमार्ट जवळ. आम्हाला काय घ्यायचं ते तर इथे ठरवू. हे दरवर्षी असतं तिकडेची भांडी. हे बघा इकडून पूर्ण असं भांडीच भांडी आहेत बाहेर. हे बघा अँटिक टेबल बघा तुम्हाला, साईड टेबल सेंटर टेबल कॉस्टली असणार आहे थोडं. हे घरी जाऊन आणखीन चकाकणार मस्त होणार. हे बघा बाहेर असंच ठेवलंय ना ओपन. मस्त आहेत रे, खूप आहेत, मोठी पण आहेत. याची खूप डिमांड वाढली आजकाल. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही पनवेलला आता तुम्हाला दिसते पाठीमागे आपल्या शॉप वरती आहोत. तर आज आम्ही आता चाललोय कुठे सांग रे? ते फेस्टिवल लागलंय आमच्याकडे. दरवर्षी असतं पावसामध्ये. आमच्या घराच्या बाजूलाच आहे ते ऍक्च्युली. तिथे मोठं मैदान आहे डीमार्टच्या समोर. तर तिथे दरवर्षी आहे ना या पावसाच्या टायमाला मान्सून एक तिथे मस्त फेस्टिवल असतं. म्हणजे तिथे खूप सारे वेगवेगळे विक्रेते येतात आणि एक तिथे भांडी असतात, पुस्तकं असतात, कपडे असतात, बरंच काय घरातल्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू सगळ्या तिथे असं प्रदर्शन टाईप असतं. आणि दरवर्षी असतं, एक महिनाभर असतं. एक महिनाभरापासून आहे तिथे. आम्ही जवळ असून कधी गेलो नाही तिकडे. तर आज सहज म्हटलं जाऊया वेळ काढून. तर आज तिकडेच चाललंय. प्रज्ञू बोलला जाऊया तिकडे. मातीची भांडी पण आहेत छान बघायला. तर असा ओव्हरऑल तुम्हाला तिकडचं जरा फिरवतो परिसर आणि दाखवतो की नेमकं कुठे आहे ते. पनवेलला आपलं न्यू पनवेलला सेक्टर 4 ला आपले शॉप आहे डीमार्ट जवळ. तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट इकडे बघायला मिळतील. म्हणजे लोणची पासून इकडे काजू, त्यानंतर मग सुकट आहे, ड्रायफिश, मसाले आपले हे रनिंग आयटम आहे. सध्या असं पाऊस बंद झाला की लोक ऑर्डर खूप करतात. आणि आता सध्या सीझन आहे, नवीन फ्रेश स्टॉक आला इकडे बघा. सगळे मसाले आपले घरगुती न्यू स्टॉक आहे. कोकम पण आहे. यावर्षी आम्ही स्वतः कोकम तयार केल्या घरी. तर फिश फ्राय, वेगवेगळे मिरची पावडर आहेत, सांडगे आहेत, त्यानंतर वडे पीठ, घावणे पीठ, वेगवेगळे पीठ आहेत, पुळीत पीठ आपले रनिंग आयटम खूप आहे. आगळ, कोकम, सोला सगळं असं तुम्ही ऑर्डर करा जरूर. नंबर स्क्रीनवर दिसत असेल त्यावरती व्हॉट्सअप करा. आणि आपली वेबसाईट सुद्धा आहे ratatebandu.com. तिथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आता पटकन वेळ न जाता जाऊया आपण. तिथे मार्केट आहे तिकडे. सध्या आता सणासुदीचे दिवस येतील, नारळ पण आहेत. या तुम्ही शॉपिंग करायला. आमच्या शॉप वरून जवळच आहे हे, एकदम डीमार्टच्या बाजूलाच आहे. आता गणपतीचे कारखाने पण आता तिथे लागणार आहेत. म्हणजे तिथे गणपतीचे पण कारखाने लागतात दरवर्षी तिथे. मूर्त्या तिथे खरेदी करता येतात आपल्याला. हे बघा इथून सुरुवात झाले. हे बघा डाव्या साईडला पूर्ण आहे ना मोठा असं गणपती पण लागले तिथे कारखाने. प्रदर्शन पूर्ण इकडे बघा या साईडला आहे. मेन एंट्री तिथून आहे, पुढून तिथून बघूया आपण. आणि डीमार्ट बघा इकडे आहे. हे डीमार्ट आहे. डीमार्टच्या बाजूला इकडे जे आपण स्कूटी वगैरे लावतो ना, इथूनच एंट्री आहे बघा. तू काय खाता आहे? पेपर्स. डीमार्टला पण गर्दी असते सगळं. गाडी लावायचा मोठा वांदा आहे इथे. आम्हाला काय घ्यायचं ते तर इथे ठरवू. हे दरवर्षी असतं तिकडेची भांडी. हे कुंडे आहेत सिरेमिकच्या. चिखल होतो इकडे खूप पाऊस पडला की. आपल्याला मिठाची बरणी घ्यायची होती ना, लोणच्याला पण चांगली आहे. तुला काय घ्यायचं आहे? कपबशी. हे बघा इकडून पूर्ण असं भांडीच भांडी आहेत बाहेर. पाऊस जास्त पडला की पाणी भरतं. मग ते मोटर चालू करतात. आमच्या घरून असा डुक 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 आवाज येतो सारखा. पाणी काढत असतं फुल पाणी भरतं इकडे. कप बघा किती आहेत, भरपूर सारे कॉफी मग वगैरे आहेत. असे पण फ्लॉवर वास आहेत. सजावटसाठी फुलं हॉलमध्ये वगैरे असे छान वाटतात. एंट्रीलाच खूप सारी भांडी दिसली तुम्हाला. समोरच इकडे डीमार्ट आहे. आतमध्ये जाऊया. आतमध्ये खूप सारे भरपूर काय भांडणार आहे आतमध्ये. इकडे या रनर्स आहेत, कॉटनचे आहेत बघा. कॉटनचे आहेत टॉवेल वगैरे, बेडशीट वगैरे पण आहेत. चांगल्या क्वालिटीचे आहे बघा. सोफा सेट, सोफ्याला लावायला वाटतं. खादीचे आहेत ना. मैजिक टॉवेल है, सोफा सीट है, 3 सीटर आएगा, 2x6 है. हैंड वॉश टॉवेल कसे आहेत? उसको नो पाउडर 300 मैजिक टॉवेल है. म्हणजे काय होतं? टॉवेल आहे. हाँ टॉवेल है, मैजिक टॉवेल है, हैंडलूम का हैंडमेड है. ऐसा हैंड करो ना, भी वाटर होगा हैंड पे, एक बार में हल्की हाथ से पूरा पानी एब्जॉर्ब कर लेगा आपका. ओके. प्लस लाइट चांगल्या क्वालिटी आहे, समजतं लगेच. कितने का प्राइस 300. तुला? हे फिक्स रेट आहे. इधर थोड़ा डिस्काउंट, 2 पीस लेंगे तो कम कर देंगे. त्याला इकडे टॉवेल घेतले, चांगले आहेत, मस्त हँडलूम वाले कॉटन, नाही, एकच चांगल्या घ्या. क्वालिटीचे. ओके. मधल्या दिवशी आलो नक्की गर्दी नसते काय. एरवी सॅटर्डे संडेला गर्दी असणार. हातातले हे कडे निवांत पाहिजे बघायला तुम्हाला. बरेच लोक येतात. लेडीज येतात. तर महिना झाला ना चालू आहे. गर्दी असते, गर्दी सगळं नाही. असते. हा, मी मागे आले लेट होते. आलं. प्रांजूला घेऊन एकदा आले होते मध्ये मी. इथे? हा आले होते. गर्दी नसते काय बघा. आतमध्ये पूर्ण रग्स वगैरे. आम्ही घरी कार्पेट घेतला होता असेच मार्केटमध्ये. तिकडे बघा असे तुम्हाला अँटिक टेबल पण मिळतील बघायला. असे सायकल वगैरे छान, फ्लॉवर ठेवायला, अशा कुंड्या ठेवायला. अँटिक टेबल बघा तुम्हाला, साईड टेबल, सेंटर टेबल. कॉस्टली असणार आहे थोडं, पण अँटिक आहेत, मस्त वाटतात बसायला. कॉफी टेबल, चेअर. इकडे वास आहेत, फ्लॉवर वास. तुला बघ स्टडी टेबल हवाय का? स्टडी टेबल लहान मुलांसाठी मस्त छोटे छोटे स्टडी टेबल टेबल आहे असतात इथे छोटे छोटे. आपल्या बाल्कनी ठेवायला मस्त आहेत बघा. हे टेबल वाले कॉफी टेबल मस्त वाटतात. मस्त वाटतात बसायला. लहान मुलांसाठी छोट्या छोट्या खुर्च्या बनवलेल्या बघा इकडे. मस्त मस्त टेबल आहेत यार.
इकडे कुठल्या पण वस्तू घ्या स्वस्तामध्ये 100च्या खाली मिळणार आहे. प्लास्टिकचे सगळं काय आहे काय काय आहे इकडे बघा. चाळी झाडी आहे ना ह्याची. हा ते आपलं वॉल kitchen मशीनला आपण लावतो ते हा, हा. किचनला वगैरे. बॉटल आहेत पाण्याच्या, टिफिन बॉक्स आहेत, खूप आहे काय काय. जरा हलके असतात, बजेट मध्ये स्वस्तात मस्त हलके असतात भेटतात. त्या. हा. कुठे बाहेर ट्रिपला पण नेतो ना अशी भांडी, ती ठीक आहे म्हणजे हलकी हलकी न्यायला. हे गरम पाण्याचं पण मागच्या वेळेस घेतलं होतं बघ, याच्यामध्ये गरम पाणी मस्त, जे वयस्कर माणसं असतात ना हा हा पाय शेकवायला वगैरे. एक बॉटल घेते मी. हा गुल्लक, पदूचा गुल्लक अजून पाहिजे तुला पैसे जमवायला? हाय त्याच्याकडे. आपल्याला आलं लसूण समजा किसून पाहिजे आपल्याला, तर असं किसायचं बा आणि पूर्ण छोटे छोटे आहेत ना ते. ह्याच्यातच पडेल सगळं. छान आहे. हे बघ, मस्त आहे. कामाच्या वस्तू आहेत. कामाच्या वस्तू आहेत. निवांत जर आपण आलो ना वेळ काढून तर आता हे भरपूर माहिती आहे त्याच्यामध्ये जे लोक रेग्युलर मेडिसिन घेतात ना. छोटे छोटे टोकरे आहेत, जग मग सगळं आहे. पुढे चल, पुढे चल. हे आपण डायनिंग टेबल साठी मॅट आहेत, आपण खाली जेवताना कंपास वापरतो ना ते. खराब झालं. तू पंखा का हवा घालायला आता गरमीत कामाचं आहे. हे बघ हे पण छान आहेत टोकऱ्या छोट्या छोट्या, असं मध्ये कट करायचा. 10 रस्ते कायला घेतलं का? बिलिंग झालं का? हे बघ हे पण वस्तू आहेत बघ, कानातले मग काढायसाठी असतात ना, लाईट वाला आहे. कानपूरला आहे का बघ तू घरी आपला? तिकडे बुक्स आहेत, ते बुक्स बघा जरा निवांत जरा. बुक्स मला बघायचे कुठले तरी. मस्त मस्त बुक आहेत सगळे. इंग्लिश मधले पण आहेत खूप. हे पण खूप सेल होतं पुस्तक. सगळे हे मोटिवेशनल बुक्स आहेत सगळे. कुठला पाहिजे तुला? हा पाहिजे? कलर करायचा पेन्सिलने. आपण पहिल्यांदा चित्र काढायचं आहे, नंतर कलर करायचं आहे. पेन्सिलचं काम आहे ते. शेड द्यायचे ते बघ. करशील? तो बोलतो कळेल मी. शेड करशील ना व्यवस्थित? डार्क करायचं आहे, मध्ये कुठे लाईट करायचं आहे. समजेल का? हा घे, चल घे. घे मग. इकडे तुम्हाला पितळेच्या वस्तू, छान छान मूर्त्या भेटते बघा. मोठे मोठे पण आहेत. हे घ्यायचंय का आपल्याला घरी? तेवढं पाणी भरतो, पाणी जातो कुठे? भरत का नाही? नाही तर पाठच्या साईडला आहे. हा आतमध्ये पाईप असतो तेव्हा, पाईप आहे, वायर आहे, लाईटीने परत जातो वरती तो. हो मस्त वाटतं ना. हा तेव्हा लिहिल्यावरती 15,500. हे तिन्ही सेम साईज आहेत. 15,500 15,500 फिक्स रेट आहेत का? कमी जास्त होईल. असे 3-3 असे मोठमोठे हे बनवलेत मंडप. त्याच्यामध्ये आपण बघितली भांडी, त्यानंतर हँडलूम वस्तू आणि अँटिक वस्तू. आता इकडे बाजूला आहे ना कपड्यांचं आहे. असे 3, अजून 1-2 आहेत असे. गर्दी नाही, मधला दिवस. गर्दी नाही, निवांत बघू शकतो निवांत. सेंट आहेत, बॉटल, काय काय भरपूर काय काय खजाना आहे सगळं. अशा ह्याच्यामध्ये ना एखाद वस्तू चांगली पण निघते, नाहीतर काय खराब पण असतं. म्हणजे थोडासा रिजेक्टेड माल असतो, कधी कधी चांगलं पण नाही. चांगलं पण निघतं कधी कधी. कपडे चांगल्या क्वालिटीचे वाटतात रे. इकडे 620 रुपयाची शॉपिंग केली वर्षाने. काय केले ते, पदूला टी शर्ट आवडले होते नाईटी, ते घेतले. टी शर्ट मिळतील फर्स्ट कॉपी आहेत, पण रेट म्हणजे खूप फरक असतो. किती रे? 8,000चा टी शर्ट 800 ला होता. काय काय म्हणजे क्वालिटी आहे तशी, पण फर्स्ट कॉपी आहे. तुम्ही येऊन बघू शकता इकडे. ह्याला कुठलं माइंड टॉपचं टी शर्ट आणि नाईटी पॅन्ट आवडली अशी पूर्ण सेट तो घेतला मी इकडे. पोलो, USB असे पूर्ण झाराचे वगैरे असे तुम्हाला इकडे कपडे मिळतील. डीमार्टच्या बाजूला तिकडे आहे ना, इकडे पालेभाजीवाले बसतात. मस्त 20 रुपयाला एकदम छान भाजी मिळते, एकदम बारी बारी कुठली पण घ्या. आणि तिसरं तालन अजून एक आहे ते मला बघायचं. इकडे मातीची भांडी आहेत, किंवा लाल मातीची भांडी आहेत तिकडे. मस्त आहेत रे, खूप आहेत, मोठी पण आहेत. याची खूप डिमांड वाढली आजकाल. मडकी पण आहेत, काचेची पण आहेत. हे बघा मस्त मस्त आहेत, अशी मडकी पण आहेत. हेवी आहेत रे, पावसात भिजलीत म्हणून की काय? हे बघ इथे काचवाली घेतलीत ती अशी काचेचे लीड भांडे असतात ना, असे म्हणजे कवर. ये वाला 650, उसमें डायरेक्ट खाना बनाना चालू कर सकते हैं. खाना बना सकते हैं. और ये वाला भी चला 250 का है, ये वाला 150 का है, 120 ला आहे. 180. हे 180 ला. आणि बॉटल लगाने 200 ला बॉटल. के लिए 200, 250, 300च्या रेंज मध्ये तुम्हाला मिळतील. बघा मस्त मस्त आहेत. 180 रुपीज. 180 ला आहे ते. पूर्ण मुरवलेले आहेत, तापवलेले असतात ना, गरम केलेले असतात निखाऱ्यावरती. डायरेक्ट रेडी टू यूज आहेत. आणि काचवाले कसे आहेत जरा यांची प्राइस सांग. हे मगाशी दाखवले त्यातले एकदम मोठी साईज आहे. हे कितीला आहे? चला 650 का है. 650 ला तो पण. वजन आहे त्याचं. हा हे चांगल्या क्वालिटीचे आहेत, मस्त मस्त आहेत भांडी. अशी बघ अशी पण आहेत, दांड्यावाली पण आहेत. अशी पाहिजे अशी पण. हे कितीला आहे? 450. 450 ला. बशी हो कसं आहे? मस्त वाटतं रे. 450चा सेट आहे. किती? 6 येतात. 6 पीस येणार. मातीच्या कपामध्ये चाय प्यायची. लोणच्यासाठी तुम्हाला घरगुती मस्त हे सिरॅमिकची पण भांडी मिळतात इकडे. असायला आवडलं इकडे. दही वगैरे जमवायला चांगलं आहे, आम्ही दही बनवतो घरी, त्यासाठी हे घेतलंय आपण एक. हे बघा असे मस्त मडकी पण येतात पाण्यासाठी. 400 ला. नंतर एक खारघरला जाईल. तुम्ही खारघरला जाणार का? नंतर कुठे येणार आहे? चालूच असतं कुठे ना कुठे. खारघर खानदेश जाणार नवी मुंबईमध्ये.
बघा खूप सारी भांडी तुम्हाला इकडे खरेदी करता येतील. आजकाल याची डिमांड वाढलेली आहे. आणि इकडे हे एक प्रदर्शन, त्या बाजूला तिकडे कपड्यांचे प्रदर्शन, असं इकडे असे प्रदर्शन आहेत. तुम्ही आलात तर या इकडे भरपूर साऱ्या वस्तू बघायला मिळतील घरातल्या आणि एक नंबर आहे. काय रे? मस्त वाटतं एकदम बघायला, एकदम छान वाटतात. आणि डिमार्टच्या जवळ असल्यामुळे कसं भरपूर लोक डिमार्टला येतात, डिमार्ट खरेदी करतात आणि इकडे पण बघतात. शॉपिंग होणं होत असतं आपलं काय ना काहीतरी. तर चला, आम्ही खूप साऱ्या वस्तू बघितल्या इकडे. या साईडला बघता आतमध्ये नाही गेलोय. सांभाळायला लागणार आहे, जेवढ्या नाजूक वस्तू तेवढ्या सांभाळायला लागतात. हे वाले मस्त आहे ते. हे वाले जे प्लेट्स आहेत ना, त्यामध्ये नाश्ता खायला पाहिजे, चटणी द्यायची नाही एक नंबर आहे यार. मस्त वाटतं. 450, 200, 250च्या रेंज मध्ये आहेत. महाग आहेत थोडी, पण ब्रँडेड माल आहे. मस्त डिझाईन वाटतं, किती मस्त केलं आतमध्ये. क्वालिटी आहे यार, मस्त वाटत. पूर्ण डिझाईन मिळणार तुम्हाला असं. हे घरी जाऊन आणखीन चकाकणार, मस्त होणार. हे बघा बाहेर असंच ठेवलंय ना ओपन. कलर बघा एकदम उडणार नाही कलर. 450. हे किती? 450 ना? 650, 750. आणि हे छोटंवालं 200 आहे. महाग आहेत थोडे, पण क्वालिटी तशी आहे म्हणून महाग आहेत. असं घ्यायचं मन करत आहे, पण एक मन म्हणतंय कशाला. छोटंवालं. आणि याच्यामध्ये तुम्ही किती गरम जरी वस्तू घेतलीत ना तरी याचं म्हणजे हे नाही, म्हणजे हानिकारक नाही. आता ह्यांच्या अशा वस्तूंची किंमत ह्यासाठीच महाग असते, माहितीये का? प्लास्टिक वापरायचं नसतं. जुनं ते सोनं आहे. हा, हे जुनं आहे. म्हणजे काय 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 झाला? कंटाळला? मोमोज खायचं. आणि हा इकडे प्रदर्शन आहे ना, तुम्हाला दाखवतो. इकडे बाजूला तिकडे तसंच आहे. इकडे फक्त एवढंच आहे की इकडे फिरायला आता भरपूर टाइम लागेल आम्हाला, खूप आतमध्ये. चला, शॉपिंग झालेली आहे. कुठे पार्किंग आहे इकडे आपली, निघूया. मस्त वाटलं, जरा फेरफटका मारला संध्याकाळचा, जरा घरातनं बाहेर पडलो संध्याकाळचं. जरा काहीतरी रुटीन लाईफ पेक्षा वेगळं काहीतरी केलं की जरा माइंड रिफ्रेश होतं. हा न्यू पनवेलचा एरिया आहे. अजून काय घ्यायचं आपल्याला? भाजीपाला काय घ्यायचं असेल तर घेऊया. कुठे चालली? पदूला माहिती आहे आपली स्कूटी कुठे आहे ती. तुला माहिती होता? शोधत असतो बरोबर आपली कुठे कुठे, बरोबर लक्ष असतं त्याचा. चालवतो का? चालवशील का? कंटाळला आता, त्याला काहीतरी खायचं आहे, मोमोज वगैरे. जाऊया मोमोज खाऊया. बरेच दिवस बाहेरचं नाही खाल्लं काय. ऍक्च्युली नाहीच खाता मी, खूप कमी केलं, म्हणजे नाहीच खाता मी. पावसात तर नकोच खायला मेन म्हणजे. मग जायचं की नाही यायचं? काय गरम गरम खायला पाहिजे का? घरी बनवतो तर खा ना. वडापाव बनवला जायची ना घरी. घरी बनवतो ना आपण वडापाव, ह्या सँडविच बनवू घरी. का घरचं नाही आवडत? बघा असं आहे, मुलांना घरचं आवडत नाही, बाहेरचं पाहिजे. घरी किती पण चांगला बनवा तरी पण नाही आवडणे खात. तर मोमो खायचा. मग जाऊया. खुश झाला लगेच, खुश. तुझे मोमो झाले. वाले चिकन आहेत ना, गरम आहेत एकदम. हे चिकन वाले वर्षाला व्हेज येणार आहेत. क्वालिटी माल मस्त आहे, एक नंबर. मागे पण खाल्लेलं माहिती आम्ही, ते असतो कधी. व्हेज पण छान आहे. व्हेज पण छान आहेत, एकदम गरम आहे. आवडीचे मोमो. पण एक आहे ते चांगलं लागतं, ते शरीरासाठी आरामात. मंडळी बघितल्यात आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आहे ना, आम्ही जस्ट एक रँडम केला आहे, म्हणजे जस्ट गेलो आम्ही. म्हटलं बरेच दिवस व्हिडिओ नाही केला आपल्या चॅनलवरती, तर तुम्हाला एक असा घरगुती, म्हणजे आम्ही असा शॉपिंगला गेलो त्याचा व्हिडिओ करायचा होता, त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ केला. 10 ऑगस्टपर्यंत ॲक्च्युली तिथे हा प्रदर्शन आहे. 3 एक प्रदर्शन आहे, त्यातलं मला वाटतं एक जाणार आहे, जिथे आम्ही विचारलं 10 तारखेपर्यंत आहे. बाकीचे काही राहतात 1-1.5 महिने, पाठीपुढे लागले असतात ना प्रदर्शन. तर नेहमी तुम्ही याल ना, डीमार्ट आमचं सेक्टर 4 नवीन पनवेल आहे, तिकडच्या परिसरात जो मैदान आहे तिथे गाड्या पार्किंग होतात एरवी. पण अशा वेळेस इथे गणपतींच्या मूर्ती, आता कारखाने वगैरे सुरू होतील तिथे आहेत, 1-2 लागले कारखाने, त्याचा कदाचित व्हिडिओ करून नेक्स्ट टाईम. तर आता आम्ही गेलो ना, तिथे मातीची भांडी वगैरे आहेत, आतमध्ये छान कपडे वगैरे आहेत, रग्स म्हणजे कार्पेट वगैरे, प्लास्टिकच्या सगळ्या वस्तू घरातल्या किंवा छोट्या मोठ्या वस्तू ज्या लागतात त्या पण तिथे तुम्हाला बघायला मिळतात. कपडे आहेत मेन म्हणजे. आणि कपड्यामध्ये तुम्ही बघाल ना, तिथे तर खूप टी शर्ट वगैरे असे आहेत, म्हणजे ब्रँडेड कंपन्यांचे टी शर्ट, म्हणजे फर्स्ट कॉपी बोलतात त्यांना. म्हणजे एक 4-5 हजाराचं टी शर्ट असेल तर तिथे 400ला वगैरे मिळतं, पण क्वालिटी पण चांगली होती. बघितलं आम्ही जस्ट फक्त. तिथे तुम्ही मटेरियल चेक करून घेतलं, तशा प्रदर्शनात चांगले पण मटेरियल निघतात कधी कधी. हँडलूमच्या काही वस्तू होत्या. सो असं ओव्हरऑल तिथे हा व्हिडिओ केलेला आहे. माहीत नाही, तिथे माईकचा थोडासा इश्यू झाला होता, त्यामुळे मध्ये आवाज स्लो कमी डाऊन असं झाला. पण नंतर एडिटमध्ये म्हटलं करायचं की नाही, व्हिडिओ अपलोड करू का नको असं होत होतं. पण शेवटी म्हटलं चला जाऊ दे, आपण केलं आहे. आणि एक आठवण पण राहते ना, आपण गेलेलो परत आम्ही तिकडे नंतर नाश्ता करायला गेलो.
जे आवडीचा मोमोज वगैरे खाल्ले आणि असं छान एक ओव्हरऑल छोटासा व्हिडिओ केला आम्ही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. नेक्स्ट टाईम कुठल्या ना कुठल्या तरी चांगला आणखीन एक व्हिडिओ पनवेलच्या आजूबाजूचा परिसराचा मार्केटचा वगैरे नक्की करू आम्ही आणि बघूया इंटरेस्टिंग काहीतरी व्हिडिओ अजून करायचा प्रयत्न करू किंवा कदाचित आम्ही गावी गेलो तिथले आमचे व्हिडिओ एडिट करायचे बाकी होते पण ते वेळच नाही मिळाला तर ते व्हिडिओ कदाचित तुम्हाला अगोदर येतील कारण आम्ही मध्ये गेलेलो ट्रिप मारलेली आमच्या मित्रांचा ग्रुप गेलेला तिकडे कोकण विलेज बॉयज या चॅनल थ्रू आम्ही मुलं आमचे सगळे गावात आहे तिकडे मित्र गेलेलो तेव्हाच आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे तर ते व्हिडिओ कदाचित तुम्हाला बघायला मिळतील आता येत्या काही दिवसामध्ये 1-2 दिवसात तर ते सुद्धा नक्की बघा आणि चॅनलवरती आपले व्हिडिओज दुपारी 3:30 वाजता येतात. आता कधी कधी कसं होतं पाठीपुढे व्हिडिओ होतात त्यामुळे ना वेळेवरती व्हिडिओ जात नाही म्हणजे टायमिंग नाही मिळत कधी कधी मग कदाचित लेट होतात कधी कधी व्हिडिओ अपलोड व्हायला संध्याकाळ होते वगैरे. मग आपले खरा व्हिडिओचा टायमिंग आहे दुपारी 3:30 आणि जर समजा त्यावेळेस नाही जमलं टायमिंग तर आपले रात्री 9:30 वाजता व्हिडिओ येतात. तर हे 2 टाईम जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे तर ह्या 2 टायमात आपले व्हिडिओ येतात. शक्यतो नॉर्मली 3:30लाच अपलोड करायचा प्रयत्न करतो आणि त्या हिशोबाने येतात कारण बऱ्याच जणांना असं असतं की व्हिडिओ कधी अपलोड होतो माहीत नाही पडत तर आपले 3:30ला बरोबर व्हिडिओ येतात. सो नक्की तुम्ही हा टाईम लक्षात ठेवा ते आपले व्हिडिओ येतील आणि यापुढे पण तसेच येतील 9:30 रात्री किंवा 3:30ला दुपारी. हा व्हिडिओकडे संपवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय सी यू टेक केअर आणि मसाले आपले ऑर्डर करावे मसाल्याचं शॉप आहे आपलं. बाय सी यू.